काही सुरेश. कळत नाही काय बोलायचं ते आता बस तुमची बॉडी आणतात ब्रिज कॅन्डीवरून इथे त्यांच्या घरी. काय नाही माझ्या आयुष्यात आज म्हणतात ना एक फार मोठा म्हणजे आता मी त्यांचीच गाणी गातो आम्ही त्यांच्याकडे आता क्षणोक्षणी आठवण येईल त्यांची. मी जे काही आज आहे ते त्यांच्यामुळेच आहे. 86 पासनं त्यांनी मला जेव्हापासून ऐकलं तेव्हापासून म्हणजे नुसतं एक सिंगरचं रिलेशन नव्हतं पण मला मुलासारखं मानत होतं त्या. मी काही वेळा त्यांना विचारलं तुमच्याकडे एवढे मोठे मोठे क्लासिकल गायक आहेत तुम्ही मला का घेऊन जाता मला तर सूर पण कळत पण नुसत्या त्या हसायच्या. शेवटी मी आणि महिन्यातून एक दोनदा घरी यायच्या 4-5 तास बसायच्या घरी आणि मग मी आता काही महिन्यापूर्वी इस्रायलला पण गेलो होतो. मी दरवेळेला त्यांना विचारायचो की असं सांगा ना मलाच का घेऊन जातो. बरं तू गातोस चांगला तू माणूस चांगला आहे आणि मला भरोसा आहे रात्री 2 वाजता जरी मी फोन केला तर तू एकमेव आहेस जो माझ्यासाठी धावून येशील. तर मग आमचं नातं जे आहे ना ते म्हणजे ऑफकोर्स सरस्वती माता आहेत आमच्यासाठी म्हणजे गुरु आहेत आईच्या स्थानी पण त्याच्या पलीकडे त्या मला मुलासारखं जपत असं माझ्या प्रेम करायच्या किंवा म्हणतो ना मी कधी फोन करायचे सुरेश तुझा आवाज असा का ते म्हटलं नाही थोडं टेन्शन आहे. तर तुला कसलं टेन्शन म्हटलं बिल्डिंग बांधतोय मुलीचं लग्नाचं टेन्शन आहे. दुसऱ्या दिवशी घरी आल्या एक दगडूशेठ हलवाई ते गणपतीची मूर्ती गोल्ड प्लेटेड 8 इंची बोलले मी विचार करते कालपासून तुला टेन्शन आहे काय करू तुझं. मग मी ही गणपतीची मूर्ती आणली आहे त्यांनी आमच्या देवरात्याची स्थापना केली बघा तर तुझे सगळे प्रॉब्लेम दूर होते. म्हणजे असं म्हणजे रिलेशन होतं. काही वर्षापूर्वी मी असं विंग्स मध्ये शो चालू असताना थोडी छाती अशी चोळत होतो त्यांनी मला लांबून बघितलं. दुसऱ्या दिवशी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये माझी अपॉइंटमेंट घेतली आणि माझ्या बायकोला सांगितलं हेमा काल तो अशी छातीवर हात ठेवून होता त्याची अपॉइंटमेंट मी घेतली तर पूर्ण चेकअप करायचंय मला. तर म्हणजे मला कळत नाही की का एवढं. आणि मग मी गोव्याचं आहे आमची कुलदेवता कामाक्षी आहे. बरेच वर्ष तो केल्यानंतर एक दिवस लंडनमध्ये जाताना माझ्या सीट जवळ राहिला म्हणाला सुरेश तू गोव्याचा ना रे. म्हटलं हो. तू शिरोड्याचा ना. म्हटलं हो शिरोडा माझं गाव. तुझी कामाक्षी कुलदेवता ना. मी म्हटलं हो. तर म्हणतात तुला माहिती का माझ्या पाळण्यातलं नाव काय. म्हटलं काय. बोला कामाक्षी. मी काली पण आहे मी लक्ष्मी पण आहे मी सरस्वती पण आहे माझा आशीर्वाद आहे तू. तर असे बरेच क्षण आले की प्रोफेशनल म्हणजे गाण्याच्या पलीकडे मला कळलं की त्या मला माझी खूप काळजी करतात ऍज अ पर्सन. आई माझी आई वारली पहिली व्यक्ती माझ्या घरी येणारी ते आशाजी होते. माझे बाबा वारले प्रथम घरी येणाऱ्या त्या होत्या. आणि मला कळत नाही आता काय म्हणजे म्हणतो ना जसं आम्ही किशोरदा रफीसा मुकेशजी लताजी गेल्यानंतर म्हणजे आम्ही म्युझिक फील्ड मधले आम्हाला आमच्यासाठी होतं की आता म्युझिक मध्ये ऐकण्यासारखं काय राहीलच. पण आता आशाजी गेल्यानंतर असं मला कळलं माझी दुसरी आई गेली. आता क्षणोक्षणी कार्यक्रम करताना मला एक तर कळत नाही त्यांचं कर्ज मी कसं फेडणार. आणि तुम्ही त्यांच्यासोबत अनेक कॉन्सर्ट केले मला आठवतंय. आता 90चा कॉन्सर्ट पण आम्ही अटेंड केला होता आणि त्याच जोशात 90तही परफॉर्म करत होता आणि तुम्ही सोबत. आणि आता मागच्या आठवड्यातच मी नागपूरला होतो तेव्हा चालू शो मध्ये फोन आला अरे सुदेश तू किती फोन केलेस मी उचलू शकत नव्हते मी घाबरतच तुला फोन केला. म्हटलं आई असं का बोलता तुम्ही. आणि म्हटलं मी नागपूरहून आल्यावर तुम्हाला भेटायला येतो. आणि काल योगायोग असं मी नागपूरमध्ये एक कार्यक्रम करत होते. मला काल रात्री बरेच मीडियाने फोन केला मला कळलं आजारी आहे. मी आनंदशी बोललो तुला ते चेस्ट कंजेशन वगैरे आहे. पण आता तसंच झालं ते म्हणजे म्हणतात ना ते वयानुसार जे काही झालं. तर मी म्हणजे ते तो माझा लास्ट कॉल होता त्याचा. आणि मला म्हणाले होते सुदेश माझ्या पुढच्या 8 सप्टेंबरची डेट लिहून ठेव आपल्याला कार्यक्रम करायचा आहे त्याच्या वाढदिवसात. तर बस आणि काय बोलू शकत नाही. बऱ्याच आठवणी आहेत पण आता त्यांची बॉडी येईल आणि मला माहित नाही मी कसं सामोरं जाईल.